सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 9511 44 61 11। चंदूर येथे 16वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे कवी सरकार इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदूर तालुका हातकलंगले येथे ग्रामपंचायत चंदूर, विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळे यांनी 16वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले। सकाळी ग्रंथदिंडी काढून संमेलन सुरू झाले। सरपंच स्नेहल कांबळे यांनी प्रतिमा पूजन केलं। स्वागताध्यक्ष डॉक्टर सुरेश कुऱ्हाडे यांनी केले। साहित्य संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोतदार कुलकर्णी, कवी व लेखक। उद्घाटक माननीय सौ सपना आवाडे, इचलकरंजी लक्ष्मण मानकापुरे, रवींद्र कामत यांनी आपले विचार मांडले। यावेळी माननीय महेश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य, सभापती हातकलंगले, उपसरपंच संदीप कांबळे, विजयकुमार पाटील उपस्थित होते। परिसंवादात प्रसाद कुलकर्णी, कथाकथन प्राध्यापक PS पाटील व कवी संमेलन सौ शैलेजा परमणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। शेवटी डॉक्टर श्रीकांत पाटील व जालनाचे माजी आमदार मदनराव कुलकर्णी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सूत्रसंचालन रघुनाथ शिरडोणे, आरती लाटणे, प्रतिभा बामणे यांनी केलं, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक कवी सरकार इंगळे यांनी दिली। संमेलन कमिटी अध्यक्ष बळीराम कदम, चंदूर उपाध्यक्ष बाबा जाधव रुई, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच संदीप कांबळे, विद्यार्थी युवक ग्रंथालय अध्यक्ष विजयकुमार पाटील सर्व सदस्य परिश्रम घेतले।